सोलापूर पुणे महामार्गावर सापटणे गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची जोरदार धडक, एका तरुणाचा जागीच मृत्यू। दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर सापटणे गावाजवळ टेंभुर्णीवरून आकुंभे येथे जात असताना दुचाकी क्रमांक MH45 AC 7567 या गाडीला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराच्या पोटावरून टायर गेल्यामुळे त्याच्या शरीराचे अक्षरशः 2 तुकडे झाले व तरुणाचा जागीच मृत्यू झाला। सदर अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाला टेंभुर्णी येथील अकबरभाई खान यांच्या रुग्णवाहिकेमधून वरवडे टोलनाका येथील डॉक्टर प्रशांत कारंजकर आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांच्या मदतीने टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी त्याला दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक प्रमुख श्री विजय साळुंके, ग्रस्ती वाहन चालक अभिजित गुजरे, सहाय्यक स्वप्नील शिंदे आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी श्री किरण अवताडे साहेब PSI आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव अभिजित विठ्ठल केदार, वय वर्ष 28, राहणार आकुंभे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर व त्याचे मूळ गाव अरण, तालुका माढा असे आहे। सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री जगताप साहेब आणि श्री सरडे साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री विजय साळुंके साहेब यांनी दिली आहे।